हा पार्ट 2 व्हिडिओ आहे मूळव्याध किंवा पाईल्स या आजारावर। या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की मूळव्याध हा आजार मुळापासून ठीक करण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे। सो जसं आपण पाहिलं की मूळव्याध हा आजार होतो कॉन्स्टिपेशनमुळे किंवा एका जागी खूप जास्त वेळ तुम्ही बसत असाल किंवा वजन जास्त असेल ह्या कंडिशन्समध्ये, तर मग याला ठीक करण्यासाठी पहिला तर कॉन्स्टिपेशन ठीक करणं गरजेचं आहे। तुम्हाला फायबरचं इंटेक तुमच्या आहारामध्ये वाढवावं लागेल, पाण्याचं इंटेक वाढवावं लागेल किंवा पचनाचे काही विकार असतील तर ते ठीक करावे लागतील जेणेकरून कॉन्स्टिपेशन ठीक होईल। त्यानंतर तुम्ही एका जागी जर खूप जास्त वेळ बसत असाल तर ते टाळलं पाहिजे, कारण एका जागी जास्त वेळ बसल्यामुळे रेक्टम जवळ किंवा गुदाशयाजवळ प्रेशर जनरेट होतं आणि ज्याच्यामुळे पाईल्स हा त्रास होतो। आणि ह्यासोबतच काही सप्लिमेंट्स तुम्ही घेऊ शकता जेणेकरून पाईल्स हा आजार कम्प्लिटली बरा होण्यासाठी त्याची मदत होते। तर पहिलं सप्लिमेंट आहे विटामिन सी। विटामिन सी हे वेन्स किंवा ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांना स्ट्रेंथन करण्यासाठी किंवा त्यांना स्ट्रेंथ देण्यासाठी म्हणजे त्यांना स्ट्रॉंग बनवण्यासाठी गरजेचे असतात। त्यानंतर तुम्हाला पाईल्समुळे ब्लिडिंग होत असेल तर ती कमी करण्यासाठी विटामिन सी ची मदत होते। दुसरं जे सप्लिमेंट आहे ते म्हणजे झिंक। सो झिंक जेव्हाही आपल्या शरीरामध्ये कुठलीही जखम झाली असेल, सूज झाली असेल तर ती कमी करण्यासाठी झिंकची मदत होते। म्हणूनच पाईल्स या आजारामध्ये जर तुम्हाला खूप अतिप्रमाणात पेन होत असेल किंवा तिथे जखम झाली असेल, पाईल्स हा आजार लवकर बरा होत नसेल तर तुम्ही झिंकचे सप्लिमेंट्स घेऊ शकता। त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे मॅग्नेशियम। सो मॅग्नेशियम हे कॉन्स्टिपेशन हा आजार बरा करण्यासाठी मदत करतं। सो मॅग्नेशियम जे आहे ते आपल्या मसल्सला रिलॅक्स करतं आणि त्यासोबतच पचनाचे आजारही कमी करतात, त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन हा आजारही कमी होण्यासाठी याचा फायदा होतो। आणि लास्ट जे आहे ते म्हणजे होमिओपॅथिक मेडिसिन्स। सो होमिओपॅथिक मेडिसिन्स पाईल्स हा आजार मुळापासून ठीक करण्यासाठी खूप हेल्पफुल असतात, कारण बऱ्याच वेळा काय होतं पाईल्स ह्या आजारामध्ये सर्जरी किंवा ऑपरेशन सजेस्ट केलं जातं, पण सर्जरी करणं किंवा ऑपरेशन करणं ह्यामुळे हा आजार मुळापासून ठीक नाही होत। कारण जर तुम्ही कारण ठीक नाही केलं म्हणजे कॉन्स्टिपेशन ठीक नाही केलं किंवा तुमची लाईफस्टाईल खराब असेल, वजन जास्त असेल तर हा आजार पुन्हा होणारच आहे। पण यासाठी जर तुम्ही होमिओपॅथिक मेडिसिन्स घेतल्या आणि जे काही कारण आहे ते ठीक केलं तर मूळव्याध किंवा पाईल्स हा आजार मुळापासून कम्प्लिटली ठीक होऊ शकतो।